एनएल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला आदिवासी विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग याच्या ज्या आश्रमशाळा आहेत, या आश्रमशाळा, निवासी शाळा यांच्या जागा आपल्या पोर्टलला येणार आहेत का, असा प्रश्न वारंवार कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी विचारतायत. आपले जे ग्रुप्स आहेत ते तीन ते चार ग्रुप आपले स्नेनिल स्टार्टअप टीचिंगचे व्हॉट्सअपला आहे, टेलिग्रामला सुद्धा आहे. तर यावर सुद्धा प्रश्न विचारतात की सर, जर नक्कीच जागा येणार आहे का, सर दिव्यांगासाठी व्हिडिओ बनवा, सर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, संगीतवाल्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवा. विद्यार्थी मित्रांनो, जशी जशी माहिती अपडेट आपल्याला मिळते तशी तसं व्हिडिओ आपण आपल्यासाठी देतो आहे, बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण अर्धवट माहिती घेऊन आपल्याला ती चुकीची माहिती सांगणं हे अपेक्षित नाही. तुम्ही माझ्याकडनं जी अपेक्षा ठेवताय त्याचं अपेक्षा परिपूर्ती करणं हे आपलं काम असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे अपडेट जसं आलं तसं आपण व्हिडिओ बनवतो आहे. अपडेट आपल्या हाती लागलेला आहे की आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जी आश्रमशाळा आहेत त्याच्या जागा आपल्यासाठी येणार आहेत का? हो, नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जागा येणार आहेत. मग त्या किती जागा येणार आहेत? जागा याच पहिल्या टप्प्यात येणार आहे की दुसऱ्या टप्प्यात, याचा अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे पवित्र पोर्टलच्या संदर्भात, शिक्षक भरतीच्या संदर्भात येणारं अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत आहोत. आपल्याला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या काही जागा आहेत त्या आदिवासी विकास विभागाच्या जागा, काही किंवा पेशा क्षेत्रातील जिल्हे आहेत, 16-17 जिल्हे आहेत, किंवा इतर सोडून ते 36 जिल्ह्यातील काही राहिलेले जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये आश्रमशाळा आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी बहुल लोक या ठिकाणी राहतात. तर त्यात विद्यार्थ्यांसाठी पाड्या असतील, तांडे असतील, यावरती इतर मागास वर्ग आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून वसतिगृह चालवले जातात, निवासी शाळा चालवल्या जातात. तर या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या जागा या वर्षीपासून पवित्र, गेल्या वर्षी मात्र म्हणजे 2022 मध्ये किंवा 2019 मध्ये या जागा पवित्र पोर्टलच्या अंतर्गत काही आलेल्या नव्हत्या, परंतु शासनाच्या माध्यमातून या जागा ज्या आहेत, या जागा या वेळेला मात्र या पवित्र पोर्टलमध्ये येत आहेत. ही आपल्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे. ही बंपर भरती असं म्हटलं गेलं तरी चालेल, कारण याच्या सुद्धा जागा आपल्याला येत आहेत. मग किती जागा येत आहेत? 2,500 जागा. विद्यार्थी मित्रांनो, माहिती जी मिळाली आहे त्यावरून सांगतोय, 2,500 ज्या जागा आहेत त्या जागा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत. म्हणजे याच भरतीमध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये या जागा अपलोड होणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण राहिलेले फक्त 3 दिवस आहेत आणि या 3 दिवसामध्ये या जागा नक्कीच अपलोड होणार आहे. नंतर राहिलेला मुद्दा इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, याच्या जागा संदर्भात अपलोड करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे, परंतु अजूनही या जागा किती आहेत, काय आहे याचं माहिती अजूनही आपल्याला मिळालेली नाही. परंतु या जागा जर या मध्ये या पहिल्या टप्प्यात नाही जरी झाल्या तर दुसरा टप्पा असेल किंवा राहिलेले जे काही पुन्हा मुदतवाढ होऊ शकते 5 दिवसाचं, असं मला वाटते माझ्या माहितीनुसार. तर त्या जागा जर पुन्हा 5 दिवस जर डेट वाढली तर त्या जागा अपलोड होऊ शकतात किंवा मग दुसऱ्या टप्प्यामध्ये या जागा येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या 2,500 जागेचा आपल्यासाठी पुन्हा फायदा होत आहे, आपल्या जागांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी अत्यंत गुड न्यूज आहे. खूप मोठी महत्वाची बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.